सोलापुरातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासोबत मुंबईत बैठक घेण्यात आली। 4 जून 2025 रोजी मुंबई इथं भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय इथं आयोजित कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या जनता दरबारमध्ये सोलापूरच्या कामगारांच्या विविध समस्या प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडण्यात आल्या। यामध्ये विशेष करून कामगार भवन, ESI, OPD जे MIDC इथं असणं खूप गरजेचं आहे याचं गांभीर्य पटवून देण्यात आलं। व्यवसाय कर जो कामगारांच्या पगारातून दर महिन्याला कपात केला जातो त्याचा सध्याचा जो स्लॅब आहे तो 7,501 महिन्याला कमावले तर 175 रुपयांची कपात होते, तर त्याची मर्यादा वाढवावी जेणेकरून हातावर पोट असलेल्या कामगारांना ते झेपेल। या व्यतिरिक्त सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योगातील असंघटित कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात याव्यात, कारण सोलापुरात ही एकच इंडस्ट्री आहे ज्यात खूप मोठ्या प्रमाणात लोक काम करतात आणि बहुतांश लोकांकडे स्वतःचं घर पण नाही। या व्यतिरिक्त सोलापुरातील गारमेंट उद्योगाला आणखी बळकट करण्यासाठी तसंच रेनगर येथील घरकुलमध्ये घर घेतलेल्या कामगारांना तिथंच काम मिळावं यासाठी 100 एकरचा भव्य असा गारमेंट पार्क उभा करावा, अशा विविध मागण्या दर्शन कोचर, सचिव, भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्याकडून मांडण्यात आल्या। या सर्व प्रश्नांना लवकरच मार्गी लावू असं कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले। यावेळी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे संघटन सरचिटणीस हनुमंत लांडगे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट भूषण पाटील, उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे, सरचिटणीस बाळासाहेब टेमकर, सनी मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते।